नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे नागेश्वर घोरपडे फोनवरती बोलत असतो. त्याचा फोनवरचा आवाज इथे आता देवकीने ऐकलेला असतो आणि देवकी म्हणत असते की हा आवाज तर नागेश्वर घोरपडेचा आहे. म्हणून ती मागे वळून त्याच्याकडे बघते. तेवढ्यातच नागेश्वर गाडीमध्ये बसून आता तिथून निघून जात असतो. तेव्हा नागेश्वरला बघितल्यानंतर देवकीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणत असते की नागेश्वर, आणि ती आता त्याच्या मागोमाग धावत पळत जात असते त्याला जाब विचारायला, कारण त्यानेच तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेलं असतं. पण जाता जाता एक गाडी आता तिला धडक देते आणि ती खाली कोसळते. तेवढ्यात प्रेक्षकांनो, तिला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी रुद्र आलेला असतो आणि रुद्र आता देवकीची मदत करतो. तिला उपचारांसाठी आपल्या संस्थेमध्ये घेऊन जातो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, गिरिजा जात असताना तिच्यासमोर उर्वशी आणि सावी दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा उर्वशी म्हणत असते, काय ग गिरिजा, इतका आता नशीब बलवत्तर घेऊन आली आहेस का? इतक्या कठीण प्रयत्नानंतरसुद्धा वाचलीस ग तू? तेव्हा उर्वशी म्हणत असते, या घरामध्ये अजून कुणाकुणाला स्वतःच्या वशमध्ये करून ठेवले सांग ना जरा. म्हणजे मला माहिती आहे वासंती तर तुझ्या वशमध्ये आधीच आलेली आहे. ती तुझ्या प्रेमात जणू काही वेडीच झाले. पण अजून या घरामध्ये अशी कुठली ती व्यक्ती आहे जी तुझ्या वशमध्ये आहे, जी तुला माझ्या मोबाईलवरून मेसेज करून किंवा फोन करून तुझा जीव वाचवू शकते? अशी व्यक्ती कोण आहे या घरामध्ये? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते, म्हणजे अहो आत्ते सासूबाई, याचा अर्थ तुम्ही मला फोन केला नव्हतात? उर्वशी म्हणते, अजिबात नाही. स्वप्नातसुद्धा विचार करू नको की मी तुला वाचवण्यासाठी कधी मदत करेन, तुला फोन करेन. तेव्हा गिरिजा म्हणते, अरे देवा, आणि मी तर मनातल्या मनात तुमचे आभार मानत होते की तुमच्यामुळे माझा जीव वाचला, तुम्ही फोन केलात म्हणून. याचा अर्थ तुम्ही मला फोन केलाच नव्हता, बरोबर ना? तेव्हा उर्वशी म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, काय पण आत्ते सासूबाई, इतके प्रयत्न करूनसुद्धा काय मिळालं तुम्हाला? नागेश्वर घोरपडे आणि तुम्ही किती मोठा प्लॅन केला होता ना मला मारण्याचा, पण शेवटीला तुमचा प्लॅन फसला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर चेक करायला आलेले असतात देवकीला आणि ती म्हणत असते की हे बघा, त्यांना खूपच जास्त विकनेस आला आहे म्हणून त्यांना चक्कर आली आहे. तुम्ही एक काम करा, मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे, त्या शुद्धीवरती येतील, त्यांना तुम्ही लिंबू पाणी प्यायला द्या. तेव्हा रुद्र म्हणतो, ठीक आहे. तेव्हा आता त्या शुद्धीवरती सुद्धा येतात आणि म्हणतात, मी कुठे आहे? तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो की तुम्ही आमच्या संस्थेमध्ये आहात, काळजी करू नका, तुम्ही सुखरूप आहात. तेवढ्यातच डोळे उघडल्यानंतर समोरच देवकीला एक लहान मुलगी दिसते. तेव्हा देवकी म्हणत असते की छकुली, माझी छकुली. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, एक मिनिट, ती तुमची छकुली नाही आहे, तिचं नाव यामी आहे, यामी. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्राला आठवतं गिरिजा एका बाईबद्दल बोलत होती आणि ती बाई आपल्या मुलीला छकुलीला शोधत होती. ही गोष्ट आता तिने रुद्रला आधीच सांगितलेली असते. जेव्हा इथे प्रेक्षकांनो आता गिरिजा म्हणत असते, मला संपवणं इतकं सोपं नाही आहे, कळलं ना? तेव्हा उर्वशी म्हणत असते, हो का गं, एकदा वाचलीस म्हणून सारखी सारखी वाचशीलच असं नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, काय माहिती, पुढे जाऊन लवकरच तुम्हीसुद्धा माझ्या बाजूनेच व्हाल. तेव्हा उर्वशी म्हणते, कधीच नाही, कळलं ना? आणि एक ना एक दिवस तरी तुला हे घर सोडून जावंच लागणार आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, तोपर्यंत मी इथे आहे, जोपर्यंत तुमचा खरा चेहरा मी रुद्रांच्या समोर आणत नाही. तेवढ्यात रुद्र तिथे आलेला असतो. तो म्हणतो, माझ्यासमोर खरा चेहरा कुणाचा? तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी घाबरलेली असते. तेव्हा रुद्र म्हणतो, सांगा ना, कुणाचा खरा चेहरा माझ्यासमोर आणताय? तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता म्हणते, आत्ते सासूबाई, अहो तुम्ही सांगताय की मी सांगू? तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, अरे रुद्र, ते नाही का? आणि आता तिची बोबडी पूर्णपणे वळालेली असते. तिला काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सावी म्हणत असते, अरे रुद्र, आत्याला असं म्हणायचं आहे की उद्या संक्रांत आहे ना, संक्रांतीबद्दलच आम्ही बोलत होतो, सरप्राईज तयार करायचं आहे ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो, हो का, अच्छा अच्छा, उद्या संक्रांत आहे म्हणून सरप्राईज वगैरे प्लॅन केले का तुम्ही? तेव्हा इथे रुद्र गिरिजाच्या कानाजवळ जातो आणि हळूच तिला म्हणत असतो, पण उद्याचं काय सरप्राईज आहे, काही सांगाल का?
तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, अहो रुद्र, हे काय बोलताय तुम्ही? अहो सरप्राईज आहे ना ते. आत्तेबाई बघा आता हे काय विचारतायत, सरप्राईज काय आहे? मी सांगू का सरप्राईज काय आहे ते? तेवढ्यात इथे वासंती आलेली असते. ती म्हणत असते, अरे रुद्र, कसलं सरप्राईज वगैरे काही नाही आहे. अरे संक्रांत आहे ना उद्या, गिरिजाची लग्नानंतरची पहिली संक्रांत धूमधडाक्यात पार पडायला नको का? त्याच्याबद्दलच बोलत होतो, बाकी काही नाही. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा डबे तयार आहेत का? मी डबेच घ्यायला आलो आहे. गिरिजा म्हणते, तुम्ही कशाला आलात? मी आले असते ना घेऊन. रुद्र म्हणतो, तुम्ही आता नेहमी येता ना, मग आज मी आलो तर काय बिघडलं? तुम्ही डबे घेऊन या, मी आता घेऊनच जाईन. तर इथे देवकी म्हणत असते की काहीही झालं तरी आता मी माझ्या मुलीला शोधूनच काढणार. काहीही झालं तरी मी इथे माझ्या मुलीला वासंतीकडे सोपवलं होतं. वासंतीने माझ्या मुलीची काळजी घेईन असं सांगितलं होतं, म्हणून मी इथे परत आले. नागेश्वर घोरपडे, मी माझ्या मुलीला शोधून काढणार म्हणजे काढणारच. तर इथे सावी म्हणत असते की उद्याची संक्रांत ही आता गिरिजासाठी चांगली नसणार आहे. तिची संक्रांत साजरी नाही होणार, तिच्यावरती संक्रांत येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर घोरपडे आपल्या गुंड लोकांची धुलाई करत म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला मारण्याची? जर माझ्या चिरंजीवांना काही झालं असतं ना तर तुमची हालत वाईट केली असती. तेव्हा ते म्हणतात, आम्ही तरी काय करणार होतो साहेब, तेच आमच्या अंगावरती धावून आले. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, पण तुम्ही काय केलं शेवटीला? ती गिरिजा सुटलीस ना? तेव्हा एक गुंड म्हणतो, गिरिजा त्या बाईमुळे सुटली. एक बाई तिथे आली आणि तिने गिरिजाला सोडवलं. ती बाई कोण होती? वासंती नव्हती ना? नाही, मालकीनबाई तर नव्हत्या, वेगळीच कुणीतरी येडपड बाई होती. तिने तिची मदत केली. तेव्हा नागेश्वर म्हणतो, ती बाई कोण आहे ना, हे लवकरात लवकर जाणून घेतलं पाहिजे. एवढ्या आडवाटेला जंगलामध्ये ती बाई कुठून आली असेल? तेव्हा ती बाई नेमकी कोण होती हे शोधून काढा, असं तो सुभानरावला आता सांगत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रुद्र म्हणत असतो, पण श्री, अरे ह्या मावशी नक्की कुठून आल्या असतील एवढं लांब? तुला माहिती आहे, आपण जेव्हा देवीआईच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा जंगलामध्ये एक बाई गिरिजाला भेटल्या होत्या. त्यासुद्धा छकुली छकुली असंच म्हणत होत्या की माझी छकुली कुठे आहे, छकुली कुठे आहे? आणि गिरिजाला त्या छकुली म्हणाल्या. तेव्हा आपल्याला त्या तिथे भेटल्या होत्या आणि आता पुन्हा तुळजापूरमध्ये 70 किलोमीटर अंतर पार करून त्या आपल्या मुलीला शोधायला इथपर्यंत आल्यात. रुद्र म्हणतो, श्री, तुळजापूरमध्ये आपण सगळ्यांना ओळखतो, त्यामुळे आपण आता त्या मावशींची मदत करायची, त्यांना त्यांची मुलगी शोधण्यामध्ये. आपण त्यांना त्यांची मुलगी शोधून द्यायची, असं आता रुद्र श्रीला म्हणत असतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला वासंतीने तिची साडी दिलेली असते. ती म्हणत असते, हे घे, काळ्या रंगाची साडी, हलव्याचे दागिनेसुद्धा घाल आणि आता सुंदर तयार हो. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते, ही साडी माझ्या आईने मला दिली होती. जेव्हा रुद्रच्या वेळेला मी प्रेग्नेंट होते तेव्हा ही साडी मला दिली होती आणि त्यानंतर ही साडी मी तुला देते. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, आई, अहो खूप मोठा मान देताय तुम्ही मला. तेव्हा इथे वासंती म्हणते, अगं मान कसला? माझ्या आईने मला दिली, मग आता मी माझ्या मुलीला देते, त्यात काय एवढं? हीच साडी तू नेसायची आहे आणि माहेरावरून कुणाला बोलवायचं असेल तर बोलवा संक्रांतीला. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते की आई, अहो माझं आता माहेर उरलेच कुठे, कोण आहे आता मला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र मावशींसाठी लिंबू सरबत घेऊन येतो. तो म्हणतो, मावशी हे घ्या, लिंबू सरबत घ्या. आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुणाला शोधताय? असं आता रुद्र विचारतो. ही छकुली कोण आहे? तर छकुली माझी मुलगी आहे. मग तुमची मुलगी हरवली आहे का? काय झालं? प्लीज मला सांगा ना, मी तुमची काही मदत करू शकेन. तेव्हा इकडे देवकी म्हणत असते, माझी मुलगी आहे ना, मी स्वतःच माझ्यापासून दूर केली त्या नराधमापासून तिला वाचवण्यासाठी. त्या नराधमामुळे मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीजणी एकमेकांपासून वेगळे झालो. तेव्हा रुद्र म्हणतो, कोण आहे तो नराधम ज्याने तुम्हाला आणि तुमच्या मुलीला एकमेकांपासून वेगळं केलं? तेव्हा देवकी आता त्या नराधमाचं, नागेश्वर घोरपडेचं नाव रुद्रला सांगायला जाणारच असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, श्री आलेला असतो. श्री म्हणतो की दादा चला, आबासाहेब आलेत तुम्हाला भेटायला. तेव्हा रुद्र म्हणतो, आबासाहेब इथे आलेत? मावशी मी आलोच हां, तुम्ही आराम करा. असं म्हणून रुद्र आता बाहेर जातो आबासाहेबांना भेटायला. तेव्हा गिरिजा म्हणत असते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी माहेरहून विशाखाला बोलवते आणि सगुणा मावशी तर काही येणार नाही,
ती माझ्यावरती रागवली आहे ना. तिने खूप काळजी घेतली माझी, मला खूप जीव लावला, माझ्यावरती खूप प्रेम केलं. तिच्यामुळे कधीच रात्री आम्ही उपाशी झोपलो नाही. पण मी या घराबरोबर नातं जोडलं. मी रुद्रबरोबर लग्न करून या घरात आले, हे तिला अजिबात आवडलं नाही आणि म्हणून तिने माझ्याशी बोलणं टाकलं. तेव्हा इकडे आता गिरिजाला फार वाईट वाटत असतं. ती रडायला लागते आणि म्हणते की सगुणा मावशी खरंच खूप चांगली आहे. तिने मला प्रत्येक वेळेला मदत केली, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. पण फक्त या घरामध्ये सून म्हणून आले, ही गोष्ट तिला आवडलेली नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वासंती म्हणते सगुणा तशीच आहे, ती माझी सख्खी बहीण आहे, पण तरीसुद्धा काही कारणास्तव ती माझ्याशी तरी कुठे बोलते. तेव्हा तू काळजी करू नको, तुझं जे आहे ना ते मी तुला मिळवून देईनच, असं आता वासंतीसुद्धा म्हणते. तिला आठवतं की या घरामध्ये खूप गोष्टी बदलल्यात. इथे प्रत्येक वेळेला चहा बनवायचा वासंतीने आणि तो चहा द्यायचा इथे उर्वशीने रुद्रला. पण ह्या वेळेला तिने आता सांगितलेलं असतं की आई, चहा जर तुम्ही बनवता ना तर तो चहा रुद्रला देण्याचा अधिकारसुद्धा तुमचाच आहे. ज्याचं जे आहे ना आई, ते त्याला मिळणारच, असं आता गिरिजाचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंती म्हणत असते की चल, मला तुला काहीतरी द्यायचं आहे आणि ते सुद्धा आत्ताच्या आत्ता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर घोरपडे आलेला असतो. रुद्र म्हणतो, आबासाहेब तुम्ही इथे कसे काय आलात, काही काम होतं का? तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की बघायला आलो होतो, इकडूनच जात होतो तर विचार केला की चिरंजीवांना भेटूया, कसं संस्थेचं काम चाललंय ते बघूया, म्हणून आलो होतो, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो की आबासाहेब इथपर्यंत आलात, चला मुलांना भेटायला चला. नागेश्वर म्हणतो, नाही नको नको, मी इथे फक्त एका कामासाठी आलो आहे. काल सुनबाई म्हणत होत्या ना, त्यांना छकुली छकुली असा काहीतरी आवाज आला म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो, हो ना, त्यांना एक बाई दिसली जी छकुली नावाच्या मुलीला शोधते आणि ती मुलगी तिचीच आहे. छकुली छकुली म्हणून ते हाका मारत होते. आणि आबासाहेब बघा, ती बाई आम्हालासुद्धा आज भेटली. रस्त्याच्या मध्ये त्या पडल्या होत्या, त्यांना मी घेऊन आपल्या संस्थेमध्ये आलो आणि त्यानंतर त्यांच्यावरती उपचार केले, डॉक्टरांना बोलावलं आणि आता त्या शुद्धीवरती आल्यात, आता त्या बऱ्या आहेत. तेव्हा रुद्र नागेश्वर बरोबर बोलत असतो. ही गोष्ट आता वासंतीने बघितलेली असते. वासंती म्हणते, हे सगळं काय आहे, हा मुलगा कोण आहे जो त्या नागेश्वर बरोबर बोलतोय? हा मुलगासुद्धा त्या नागेश्वरला भेटला असेल का? नाही, काही झालं तरी मला यांच्या तावडीतून माझा जीव वाचवला पाहिजे, असं ती आता म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता रुद्रने गिरिजासाठी गजरा आणलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणते की रुद्र, एक सांगू का, हा तुम्ही गजरा ना प्लीज आईसाहेबांना द्या. तुम्ही जर हा गजरा आईसाहेबांना दिलात ना तर मला खूप आनंद होईल. प्लीज रुद्र, हा गजरा तुम्ही आईंना द्या ना, माझ्यासाठी द्या. तेव्हा रुद्र तो गजरा आपल्या आईला घेऊन जातो आणि म्हणत असतो, आईसाहेब हे घ्या, तुमच्यासाठी मी गजरा आणलं आहे. तेव्हा इथे तिला खूप आनंद होतो. वासंती म्हणते, काय रुद्र, तू माझ्यासाठी हा गजरा आणला आहेस, थँक्यू सो मच, असं ती आता म्हणते आणि त्या गजऱ्याचा छान असा सुगंध वास घेत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, हे सगळं आता इथे गिरिजा बघत असते आणि तिला जास्त आनंद होतो जेव्हा रुद्र त्याच्या आईला महत्त्व देत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर घोरपडेने फोन केलेला असतो आपल्या माणसाला आणि तो म्हणतो की संस्थेमध्ये जे मुलं आहेत ना, त्यांनी काही खेळणी तयार केलेत आणि ती खेळणी आता इथे मार्केटमध्ये जाणार आहेत आणि त्याच्यामधूनच मी आपल्या मालाची वाहतूक केलेली आहे. तेव्हा आता 2329 हा नंबर टेम्पोचा नंबर आहे, त्याच्यामध्ये जो आपला माल येईल तो त्याच्यातून गायब करायचा आहे सुखरूपरित्या. तेव्हा हे बोलणं आता प्रभासने ऐकलेलं असतं. प्रभास आता संपूर्ण बोलणं एका पेपरवरती लिहितो आणि तो पेपराचा गोळा करून आता गिरिजाच्या रूममध्ये येऊन दारामधूनच आतमध्ये फेकून देतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला जाग येते आणि ती तो कागदाचा बोळा उचलते आणि त्यातली माहिती वाचते. तेव्हा तिला कळतं की नागेश्वरचा खूप मोठा फ्रॉड सुरू आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास काकांनी त्यांचं काम केलेलं असतं. आता गिरिजाला तिचं काम व्यवस्थितरित्या पार पाडायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा जरा मनामध्ये घाबरलेली असते, पण ती भीती ती अजिबात आपल्या चेहऱ्यावरती दिसूसुद्धा देत नाही. आणि तेव्हा ती मंदिरामध्ये जाते आणि सकाळ सकाळ म्हणत असते की आई, खरं सांगू का, इथे आता नागेश्वर घोरपडे हा किती नीच माणूस आहे, ही गोष्ट रुद्रच्या लवकरात लवकर लक्षात आली पाहिजे आणि ही मी त्यांच्या लवकरात लवकर लक्षात आणून देईन, असं प्रेक्षकांनो गिरिजा
म्हणत असते आणि त्यामुळे इथे वासंतीला त्या गोष्टीचा खूपच जास्त आता आनंद झालेला असतो.